सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणामध्ये खेळत होती. त्यावेळी 65 वर्षांचा नराधम भीमराव कांबळेनं तिला गोठ्यात नेलं. तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाही तर तिला दगडानं ठेचून तिची हत्या केली आहे. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला आणि पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करून देखील या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाहीये. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरी देखील आपण काहीही चुकीचं केलं नाही असा दावा या नराधमानं कोर्टात केलाय. काल पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं आणि यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला. मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे, माहिती आहे का, असं न्यायाधीशांनी विचारलं आणि त्यावरती या नराधमानं अक्षरशः संताप येईल असं उत्तर दिलंय. जर ही मारामारीची किरकोळ केस आहे असं हा असूर कोर्टामध्ये म्हणालेला आहे आणि त्याला कोर्टानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र नराधम कांबळेनं केलेलं हे पहिलं नाही तर तिसरं कृत्य आहे. याआधी पुरावे नसल्यामुळे तो 2 वेळा निर्दोष सुटलाय. त्यामुळे किमान या प्रकरणामध्ये तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशीच प्रतिक्रिया सर्व स्तरांमधून उमटतीये.